नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकातील दशमः पाठः पितृभक्तः नचिकेताः अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण पाठाची प्रस्तावना समजून घेऊया. हा पाठ कुठून निर्माण झालेला आहे, कोणत्या ग्रंथातून आलेला आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊया. वेदः ब्राह्मणः आरण्यकः उपनिषदः इति वेदवाङ्मय परंपरा वर्तते. इथे सांगितलं गेलं आहे की वेद, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद इति म्हणजे अशा प्रकारची वेदवाङ्मय परंपरा वर्तते. अशा प्रकारची वेद वाङ्मय परंपरा अस्तित्वात आहे. एतस्यां परंपरायां प्रमुखः दश उपनिषदः ख्यातः. आणि एतस्यां परंपरायां ह्या परंपरेमध्ये प्रमुखः दश प्रमुखः म्हणजे मुख्य 10 उपनिषदः ख्यातः, मुख्य 10 उपनिषदे आहेत. उपनिषत्सु तत्वज्ञानचर्चा निरूपणं वर्तते. आणि उपनिषत्सु या उपनिषदांमध्ये, या 10 उपनिषदांमध्ये तत्वज्ञान चर्चा, तत्वज्ञानावरील चर्चा याचं निरूपणं म्हणजे याचे स्पष्टीकरण वर्तते आहे. उपनिषत्सु अन्यतमः. आणि या उपनिषदांमध्ये सप्तमी विभक्तीचा वापर केला गेला आहे. उपनिषत्सु या उपनिषदांमध्ये अन्यतमा म्हणजे एक कठोपनिषद आहे. कठोपनिषदः उद्धृता यमनचिकेतसो कथा. आणि या कठोपनिषदामध्ये उद्धृता म्हणजे आढळलेली यमनचिकेतसो, यम आणि नचिकेता यांची कथा, यम आणि नचिकेतांची कथा आपल्याला पितृभक्त नचिकेता हा पाठ म्हणून दिलेली आहे. तर चला पाठाला सुरुवात करूया. वाजश्रवा नाम दानपरः ब्राह्मण आसीत. वाजश्रवा म्हणजे वाजश्रवा नावाचे दानपरः म्हणजे अतिशय दानशूर ब्राह्मण आसीत. ब्राह्मण होते, भूतकाळ आहे आसीत. वाजश्रवा नावाचे अतिशय दानशूर ब्राह्मण होते. एकदा सह विश्वजित यज्ञम अकरोत. आणि एकदा सह सर्वनाम आहे, हे सह सर्वनाम वाजश्रवांसाठी वापरलं आहे. एकदा सह म्हणजे वाजश्रवांनी विश्वजित यज्ञम अकरोत, त्यांनी विश्वजित नावाचे यज्ञ अकरोत केले. पुन्हा भूतकाळ आहे. समाप्ते यज्ञे सह ब्राह्मणेभ्य दक्षिणाम अयच्छत. समाप्ते यज्ञे याच्यामध्ये यज्ञ विशेष्य आहे आणि समाप्ते विशेषण आहे. विशेष संबंध इथे आलेला आहे. यज्ञ संपल्यानंतर सह म्हणजेच वाजश्रवा ब्राह्मणेभ्य बहुवचन आहे. चतुर्थी आणि पंचमी विभक्तीचं बहुवचन आहे. ब्राह्मणांना दक्षिणाम अयच्छत. यच्छ दायच्छ धातू आहे. दायच्छ म्हणजे देणे. ते ब्राह्मणांना दक्षिणा अयच्छत देत होते. दक्षिणा त्यांनी दिली. दक्षिणायाम सर्वदा प्रिय वस्तूं यच्छेत इति नियमः. परंतु विश्वजित यज्ञ केल्यानंतर दक्षिणायाम सप्तमी विभक्ती आहे, म्हणजे दक्षिणा देण्यामध्ये, दक्षिणेमध्ये सर्वदा प्रिय, सर्वात अतिशय प्रिय वस्तूं यच्छेत, अतिशय प्रिय वस्तू द्यावी इति नियमः, असा नियम होता. बघा, यज्ञ तर संपलं होतं. विश्वजित नावाचं यज्ञ वाजश्रवांनी केलेलं होतं आणि ते अतिशय दानशूर ब्राह्मण होते. यज्ञ संपल्यानंतर त्यांनी ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या, परंतु दक्षिणेमध्ये काय करायचं असतं की सर्वदा प्रिय वस्तू, आपली सर्वात प्रिय वस्तू यच्छेत म्हणजे द्यावी, दक्षिणारूपाने द्यावी इति नियमः, असा नियम होता. परंतु पिता वाजश्रवांनी तू दक्षिणारूपेण दुग्धदाने असमर्थः दुर्बला वृद्धाच धेनुम अयच्छत. परंतु पिता वाजश्रवांनी काय केलं, दक्षिणारूपेण, दक्षिणा स्वरूपामध्ये, दक्षिणाच्या रूपामध्ये दुग्धदाने असमर्थ, दुग्धदान करण्यामध्ये म्हणजे दूध देण्यामध्ये असमर्थ असणारी, दूध देऊ न शकणारी, दुर्बला म्हणजे अशक्त आणि वृद्ध अशी धेनू म्हणजे काय, गाय अयच्छत, त्या ब्राह्मणांना दान केले. विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये
सर्वदा प्रिय वस्तू, सर्वात आवडती वस्तू दान करायची असते. परंतु पिता वाजश्रवांनी काय केलं की दुग्धदाने असमर्था, दूध देण्यामध्ये असमर्थ असलेली, दुर्बल असलेली, अशक्त असलेली आणि वृद्ध असलेली धेनू गाय अयच्छत दिली. तस्य पुत्र नचिकेता तद अपश्यत. तस्य षष्ठी विभक्ती आहे तत्सर्वनामाची. तस्य पुत्र त्यांचा मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा, नचिकेता नचिकेत तद अपश्यत हे सर्व बघत होता. त्याचे वडील दानशूर ब्राह्मण आहेत. त्यांनी विश्वजित यज्ञ केलेला आहे. यज्ञ संपल्यानंतर आपल्या सर्वात प्रिय वस्तू त्या ब्राह्मणांना दान करायची असते असा नियम असतो. परंतु त्यांनी दूध देण्यासाठी असमर्थ असलेली वृद्ध धेनू आणि दुर्बल असलेली धेनू त्यांनी दान केली. हे सर्व कोण बघत होता? नचिकेता तद अपश्यत. पश्य म्हणजे बघणे, भूतकाळ आहे, ते सर्व तो बघत होता. असमीचीन दानेन पिता मे नरकम गमिष्यति इति भीत्या सह पितरम अपृच्छत. असमीचीन दानेन, असमीचीन दानेन म्हणजे काय? असं अयोग्य दान केल्यामुळे, चुकीचं दान केल्यामुळे पिता मे नरकम गमिष्यति, त्याचे जे पिता आहेत म्हणजे वाजश्रवा, वाजश्रवांचा मुलगा होता नचिकेत, तो त्याचे जे वडील आहेत ते नरकम गमिष्यति, वाजश्रवा काय होतील? नरकात जातील. ह्या अयोग्य दानामुळे माझे पिता नरकात जातील. गमिष्यति इति भीत्या, अशा या गोष्टीला घाबरून सहपितरम अपृच्छत, तो त्याच्या वडिलांना विचारतो. पित किम तव अतीव प्रियम. पिता म्हणजे बाबा, वडील किम, किम म्हणजे काय, तव षष्ठी विभक्ती आहे, युष्मत सर्वनामाची षष्ठी विभक्ती आहे की किम तव अतीव प्रियम, तुमची सर्वात आवडती वस्तू, प्रिय वस्तू कोणती आहे, असं कोणी विचारलंय? नचिकेताने त्याच्या वडिलांना विचारलंय. का? असमीचीन दानेन, म्हणजे या अयोग्य दानामुळे त्याचे वडील कुठे जातील? नरकात जातील असे घाबरून त्याने वडिलांना विचारलं की किम तव अतीव प्रियम, तुमची सर्वात आवडती वस्तू कोणती आहे, प्रिय वस्तू कोणती आहे? त्यावेळेला झटिती पिता अवदत, झटिती म्हणजे पटकन, अतिशय पटकन, पिता अवदत, पिता त्याचे जे वडील आहेत ते बोलले. वत्स्य म्हणजे बाळा, त्वम एव मम प्रियतमः, त्वम म्हणजे तूच, एव मम प्रियतमः, मम पुन्हा षष्ठी विभक्ती आहे अस्मत् सर्वनामाची, तूच माझा काय आहे? सर्वात प्रिय आहेस, आवडता आहेस, असे त्याचे वडील वाजश्रवा नचिकेताला म्हणाले की त्वम एव मम प्रियतमः, तूच माझा सर्वात आवडता आहेस. नचिकेता हा पुन्हा अपृच्छत, नचिकेताने पुन्हा अपृच्छत, पुन्हा विचारले. तर्हि माम कस्मे दास्यति. बघा, पहिला प्रश्न त्याने विचारला की किम तव अतीव प्रियम, तुझे सर्वात आवडती वस्तू, तुमची सर्वात आवडती वस्तू कोणती आहे? त्यावेळेला वडिलांनी काय उत्तर दिलं? झटिती पिता अवदत, पटकन वडिलांनी उत्तर दिलं की वत्स्य त्वम एव मम प्रियतमः, बाळा तूच माझा सर्वात आवडता आहेस, असं वाजश्रवांनी सांगितलं. नचिकेता पुन्हा अपृच्छत, नचिकेताने पुन्हा विचारलं. तरीही माम कस्मे दास्यति भवान, भवान म्हणजे तुम्ही, तरीही म्हणजे तर, माम म्हणजे मला, कस्मे दास्यति तर तुम्ही मला का दान केलं नाही? त्या विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये तुम्ही मला का दान केलं नाही? कारण मीच काय आहे? तुमचा सर्वात प्रिय आहे, असं वडिलांनी उत्तर दिल्यानंतर नचिकेताने विचारलं की तुम्ही मला का दान केलं नाही? त्यावेळेला वाजश्रवा किमपि उत्तरम न दत्तम, त्यावेळेला वाजश्रवाने किमपि म्हणजे काहीही उत्तरम न दत्तम, काहीही उत्तर दिले नाही. द्विवारम त्रिवारम नचिकेतसः तदैव पृष्टम, नचिकेताने द्विवारम म्हणजे दोनदा, तीनदा, नचिकेतसः तद एव पृष्टम, नचिकेता तीच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारत होता की तर्हि माम कस्मे दास्यति भवान, तर तुम्ही मला का दान केलं नाही? अशी गोष्ट नचिकेता वाजश्रवांना द्विवारम त्रिवारम तदैव पृष्टम तेच विचारत होता. तदा क्रुद्ध भूत्वा पितः नचिकेतसम अहम त्वा मृतवे ददामे इति अवदत. त्यावेळेला तदा म्हणजे तेव्हा, क्रुद्ध भूत्वा, भूत्वा त्वांता अव्यय आहे, क्रुद्ध भूत्वा म्हणजे काय? चिडून, रागावून. त्याचे जे पिता होते वाजश्रवा ते नचिकेतसम म्हणजे नचिकेताला, वडिलांनी नचिकेताला म्हणाले की अहम त्वा मृतवे ददामी, मी तुला मृत्यूलाच देऊन टाकतो, इति अवदत असे म्हणाले. बघा, तदा क्रुद्ध तेव्हा, क्रुद्ध रागाने, भूत्वा राग आल्यानंतर, चिडल्यानंतर,
त्याचे वडील नचिकेतसम पिता नचिकेतसम म्हणजे वाजश्रवा नचिकेताला म्हणाले की अहम त्वाम म्हणजे मी तुला मृत्यवे ददामी, मी तुला मृत्यूला दान करेल इति अवदत असे म्हणाले. पिता क्रोधावेशे एव मुक्तवान इति नचिकेतः अजानत. पिता म्हणजे वडील क्रोधावेशे म्हणजे काय, रागाने, एव मुक्तवान असे म्हणाले आहेत, असे बोलले आहेत, इति नचिकेतः अजानत असे नचिकेताला अजानत म्हणजे त्याला माहिती होते, तो जाणत होता की माझे वडील असे रागाने म्हटलेले आहेत की मी तुला मृत्यूला देऊन टाकतो असे त्याचे वडील रागाने म्हटलेले आहेत. तथापि तरीसुद्धा पितुः आदेश पालनार्थम, तरीसुद्धा वडिलांच्या आदेश पालनार्थम वडिलांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सह यमपुरम अगच्छत, तो यमपुरामध्ये गेला. त्याच्या वडिलांची आज्ञा काय होती की अहम त्वाम मृत्युमेव ददामि, मी तुला मृत्यूला देऊन टाकतो अशी त्याची वडिलांची आज्ञा होती. परंतु त्याला माहिती होतं की हे त्याचे वडील रागाने क्रोधावेशे म्हटलेले आहेत. तरीसुद्धा तथापि पितुः आदेश पालनार्थम वडिलांचे आदेशाचे पालन करण्यासाठी सह यमपुरम अगच्छत, तो यमपुरामध्ये गेला. यमपुरे यमः अनुपस्थितः, यमपुरे म्हणजे यमपुरामध्ये जे यमदेवता होते ते अनुपस्थित होते, गैरहजर होते. बालः नचिकेता तत्र त्रीणि दिनानि यावत् किमपि अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षाम करोत. बाल नचिकेता तो यमपुरात पोहोचला होता आणि तिथे जे यमदेवता होते ते अनुपस्थित होते आणि त्यावेळेला बाल नचिकेताने, त्या लहान मुलाने नचिकेताने तत्रैव म्हणजे तिथेच त्रीणि दिनानि यावत म्हणजे 3 दिवसांपर्यंत किमपि अभुक्त्वा अपित्वा, किमपि म्हणजे काहीही, अभुक्त्वा म्हणजे काय, न खाणे. अभुक्त्वा त्वांत अव्यय आहे. अभुक्त्वा म्हणजे काहीही न खाता, अपित्वा म्हणजे काहीही न पिता यमस्य प्रतीक्षा म करोत, त्याने काय केलं, यमस्य म्हणजे यमाची प्रतीक्षा केली. बघा तो जो यमदेवता होते ते यमपुरामध्ये अनुपस्थित होते आणि तिथे तो बालनचिकेता गेला होता वडिलांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी. तो त्रीणि दिनानि यावत म्हणजे 3 दिवसांपर्यंत किमपि अभुक्त्वा काहीही न खाता, किमपि अपित्वा आणि काहीही न पिता यमस्य प्रतीक्षा म करोत, त्याने यमदेवतेची प्रतीक्षा तिथे वाट पाहिली, प्रतीक्षा केली. चतुर्थे दिवसे यमः यमपुरम प्राप्तः, चतुर्थे दिवसे सप्तमी विभक्ती आहे. चौथ्या दिवशी यमः जे यमदेवता आहेत ते यमपुरम प्राप्तः यमपुरामध्ये प्राप्त झाले. 3 दिवस त्याने काहीही न खाता आणि काहीही न पिता यमदेवतांची प्रतीक्षा केली होती आणि मात्र चौथ्या दिवशी यमदेवता हे यमपुरामध्ये प्राप्त झाले. क्षुधार्थम पिपासार्थम बालतिथीम दृष्ट्वा तस्य हृदयम करुणया अद्रवत. क्षुधार्थम म्हणजे भुकेलेला आणि पिपासार्थम म्हणजे तहानलेला. आता 3 दिवस काही न खाल्लेलं होतं त्यामुळे त्याला भूक लागलेली होती, तो भुकेलेला झाला होता. आणि पिपासार्थम म्हणजे तहानलेला, त्याला अतिशय तहान लागलेली होती. बालतिथीम दृष्ट्वा अशा प्रकारचा तो छोटासा बालक पाहून, दृष्ट्वा तस्य हृदयम करुणया अद्रवत. तस्य हे सर्वनाम कोणासाठी वापरलं गेलं आहे तर हे सर्वनाम यमदेवतेंसाठी वापरलं गेलं आहे. तस्य म्हणजे त्यांच्या यमदेवतांच्या हृदयामध्ये त्यांच्या मनामध्ये करुणया अद्रवत त्यांच्या मनामध्ये दया आली, त्या बालकाविषयी त्यांचं मनामध्ये दया निर्माण झाली. सह नचिकेतसे 3 वरान याचस्व इति अवदत. यमः नचिकेतसे म्हणजे जे यमदेवता आहेत ते नचिकेतसे म्हणजे नचिकेताला 3 वरान याचस्व, 3 वरान 3 वरदान, वरान म्हणजे वरदान, याचस्व 3 वरदान तू माझ्याकडे काय कर, याचस्व माग इति अवदत असे म्हणाले. कारण तो 3 दिवस काही न खाता होता आणि काहीही न पिता होता, म्हणून 3 वरदान तू माझ्याकडे काय कर, याचस्व माग इति अवदत असे यमदेवता नचिकेताला म्हणाले. ततः बालकः प्रथमं वरम अयाचत.
तेव्हा तिथे बालक, तो जो बालक होता म्हणजेच नचिकेत तो प्रथमम वरम अयाचत, प्रथमम म्हणजे पहिले वरदान तो मागतो आहे, अयाचत मागतो की मम जनकस्य, मम म्हणजे माझ्या, जनकस्य, जनक म्हणजे पिता, माझ्या वडिलांचा, वाजशवांचा, माम प्रति क्रोध शांतम भवतु, माम प्रति म्हणजे माझ्या प्रति असलेला जो क्रोध आहे तो काय होऊ दे, शांतम भवतु, शांत होऊ दे. पहिलं वरदान त्याने काय मागितलंय, तेव्हा तिथे प्रथमम वरम याचत, पहिलं वरदान त्याने मागितलंय की मम जनकस्य म्हणजे माझ्या वडिलांच्या, वाजशवांचा, माम प्रति क्रोधम शांतम भवतु, माझ्या प्रति असलेला जो क्रोध आहे तो शांत होऊ दे. स्वर्गसाधिकाम अग्निविद्यां दत्वा माम अनुगृह्णातु. स्वर्गसाधिकाम म्हणजे काय, स्वर्ग प्राप्त करण्यासाठी, स्वर्ग मिळवण्यासाठी. अग्निविद्यां दत्वा मला अग्निविद्या देऊन, माम अनुगृह्णातु मला काय करा, अनुग्रहित करा. असं कोण म्हणतंय, नचिकेता. हे दुसरं वरदान आहे बघा. इति द्वितीयम वरम सह अयाचत, असा दुसरा प्रकारचा वर तो मागतो आहे की स्वर्गसाधिकाम म्हणजे स्वर्ग प्राप्त करणारी अग्निविद्यां दत्वा, अग्निविद्या द्या, माम अनुगृह्णातु आणि माझ्यावरती काय करा, मला अनुग्रहित करा. इति द्वितीयम वरम अशा प्रकारचा, इति म्हणजे असा, द्वितीयम वरम अशा प्रकारचं द्वितीय वरदान, दुसरं वरदान, सह म्हणजे तो बालक नचिकेतसा, अयाचत म्हणजे मागतो. यमः आनंदेन वरौ प्रायच्छत. बघा वरौ द्विवचन वापरलं गेलं आहे, देवः देवौ प्रमाणे. यमः जे यमदेवता आहेत ते आनंदेन, तृतीय विभक्ती आहे, आनंदाने, वरौ हे जे दोन वरदान आहेत ते प्रायच्छत, हे दोन्ही वरदान त्याला आनंदाने देऊन टाकतात की त्याच्या वडिलांचा, वाजशवांचा, त्याच्याबद्दल असलेला जो राग आहे तो शांत होऊ दे. आणि दुसरं वरदान आहे की अग्निविद्या, स्वर्ग साध्य करण्यासाठी, स्वर्ग मिळवण्यासाठी जी अग्निविद्या लागते ती अग्निविद्या देऊन मला अनुग्रहित करा, असं द्वितीय वरदान. अशा दोन्ही प्रकारचे वरदान यमदेवतांनी त्याला आनंदाने प्रायच्छत दिले. ततः तिथे तृतीय वररूपेण नचिकेता आत्मज्ञानम अयाचत. ततः तेव्हा तृतीय वररूपेण, तिसऱ्या वरदान रूपाने, नचिकेता म्हणजे नचिकेत, आत्मज्ञानम म्हणजे आत्मज्ञान, अयाचत आत्मज्ञान मागतो. तस्य प्रार्थनां श्रुत्वा यमः चकितः, आणि तस्य म्हणजे त्याची, आता हे सर्वनाम नचिकेतासाठी वापरलं आहे बघा. नचिकेतसाठी प्रार्थनां श्रुत्वा, नचिकेतसं प्रार्थनां श्रुत्वा, नचिकेताची प्रार्थनां श्रुत्वा प्रार्थना ऐकून, यमः चकितः जे यमदेवता आहेत ते चकित झाले. न कोपी मर्त्यः अद्यपर्यंतं तद् ज्ञातुं कामः. न कोपी मर्त्य म्हणजे आजपर्यंत कोणताही मर्त्य म्हणजे मरणारा मानव, अद्यपर्यंतम आजपर्यंत, तद म्हणजे ते आत्मज्ञान, ज्ञातुं कामः म्हणजे जाणू शकलेला नाही, त्याची कोणाचीच इच्छा आजपर्यंत अशी इच्छा कोणाचीच झाली नाही. परंतु अल्पवयस्य बालस्य कथम इव प्रगल्भः ज्ञानतृष्णा. अल्पवयसः बालस्य, अल्पवय असलेला, कमी वय असलेल्या या बालकाची, कथम इव म्हणजे कशा प्रकारची, प्रगल्भः ज्ञानतृष्णा, प्रगल्भ म्हणजे अतिशय मोठी अशी ज्ञानतृष्णा, ज्ञानाची तृष्णा होती, ज्ञानाची भूक होती. यमः विविध प्रलोभनेः नचिकेतसं तृतीयवरात निवारयितुं प्रायतत. यमः जे यमदेवता आहेत ते विविध प्रलोभनेः, तृतीयाचं बहुवचन आहे, तृतीया विभक्तीचं बहुवचन, की विविध प्रलोभनेः म्हणजे विविध प्रलोभने देऊन, वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखवून यमदेवताने नचिकेतसं म्हणजे नचिकेतला तृतीय वरापासून निवारयितुं प्रायतत. तृतीय वरात म्हणजे तृतीय वरदानापासून, तिसऱ्या वरदानापासून, निवारयितुं म्हणजे काय, तुमंतव्य आहे, निवारयितुं म्हणजे दूर ठेवण्याचा, प्रायतत प्रयत्न केला. त्या तिसऱ्या वरदानापासून यमदेवतांनी त्याला, नचिकेतसला विविध प्रलोभने देऊन नचिकेतला तिसऱ्या वरदानापासून निवारयितुं दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. किंतु निश्चलः, परंतु निश्चल म्हणजे ठाम असलेला, निर्णयावरती ठाम असलेला, नचिकेतसः निर्णय, नचिकेतचा निर्णय अतिशय ठाम होता.
अंते वरम दातुम वचनबद्ध, पुन्हा तुमंता अव्यय वापरला गेला आहे दातुम. अंते म्हणजे शेवटी, वरम दातुम वरदान देण्यासाठी, वचनबद्ध यमः वचनबद्ध असलेले यमदेवता, तस्मै म्हणजे त्याला, ज्ञानामपि दुर्लभम म्हणजे ज्ञानामध्ये दुर्लभ असलेलं, ज्ञानापेक्षाही दुर्लभ असलेलं, आत्मज्ञानम उपादिशत आत्मज्ञानाचा त्यांनी त्याला उपदेश केला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.